कोल्हापूर महानगरपालिकेच्या 4 ठिकाणच्या स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार केले जातात। प्रत्येक स्मशानभूमीत दानपेट्या ठेवल्या आहेत। पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटी 1 वर्षानंतर मंगळवारी उघडण्यात आली। या दानपेटीत 1,61,000 रुपये मिळाले। गेल्या वर्षी याच दानपेटीतून 2,08,000 रुपये मिळाले होते। प्रत्येक वर्षी दानपेटीतून मिळणारी रक्कम कमी होत असल्याने कोल्हापूरकरांचा दातृत्वाचा ओघ कमी होत चाललाय की काय अशी शंका येते। जुना बुधवार, कसबा बावडा, कदमवाडी आणि बापट कॅम्प इथं महापालिकेच्या स्मशानभूमी आहेत। प्रत्येक ठिकाणी मृतदेहाचं मोफत दहन केलं जातं। या 4ही स्मशानभूमीत दानपेट्या ठेवल्या आहेत। अंत्यसंस्कार आणि रक्षा विसर्जनासाठी येणारे लोक यथाशक्ती या पेटीत दान टाकतात। दरवर्षी 1 एप्रिलनंतर दानपेट्या उघडल्या जातात। पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटी मंगळवारी उघडण्यात आली। त्यामध्ये 1,61,537 रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे। मागील वर्षी पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीतून 2,08,000ची रक्कम मिळाली होती, तर त्यापूर्वी 4 ते 5 लाख रुपये दानपेटीतून मिळत होते। पण गेल्या काही वर्षात स्मशानभूमीतील दानपेटीतील रक्कम कमी होत चालली आहे। महापालिकेकडून मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार होतात, पण तरीही कोल्हापूरकर नागरिक आता स्मशानभूमीतील दानपेटीत पैसे टाकायला इच्छुक नाहीत।